तालुका साकोली, गाव धर्मापुरी या कारखान्याचं नाव काय आहे? गणेश मल्टी सर्व्हिसेस. गणेश मल्टी सर्व्हिसेस हा जाली बनवायचा कारखाना आहे. तर आपण थोडी जानकारी घेऊ भाऊकडून. ही आपली मशीन आली कुठून आहे? नागपूरवरून परचेस केली आहे. नागपूरहून. हिच्यावर किती लेबर लागते? तिच्यावर लेबर एक आणि गुन्हा करायला 2 लेबर. 2 लेबर लागते. म्हणजे आपल्याकडे लेबर किती काम करते? आपल्याकडे 6 लेबर आहे. 6 लेबर. हे ऑटोमॅटिक फुल ऑटोमॅटिक मशीन आहे का सेमी ऑटोमॅटिक? सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे. सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे. आपल्याकडे किती प्रकारच्या जाल्या बनते? आपल्याकडे 2.5च्या गाला एक आहे, 2च्या गाला, 1.5च्या गाला, 4चा गाला. अच्छा अच्छा. असं 4-5 प्रकारच्या गाल्यामध्ये गाडी बनते. आणि याच्या रॉ मटेरियल कुठून येते? रायपूरहून. आपल्या महाराष्ट्रात नाही भेटत का याच्या रॉ मटेरियल? नाही, रायपूरवरून कच्चा माल तिथून बोलत. कच्चा माल तिथून बोलत. आपल्या महाराष्ट्रात महाग पडत असतो. महाराष्ट्रात महाग पडतो. त्याच्या ट्रकानं माल येते का? ट्रकानं माल येते. आणि आपला दिवसभरात किती प्रोडक्शन होऊन जाते? आपला इथे 900 ते 1000 किलोपर्यंत आपला 1 टन पर्यंत दिवसभर कटिंग होऊन जाते. आपल्याकडे एकच मशीन आहे का? 2 मशीन आहे. आपल्याकडे 2 मशीन. 2 मशीन मिळून 1 टन होते? हो, एका मशीन नाही, एका मशीनच्या 700 ते 800 किलो. हां, एका मशीनचा 700 ते 800 किलो रॉ मटेरियल झालं. मग हे जे मशीन तुम्ही परचेस केली होती तर इंजिनियर आले होते ट्रेनिंगसाठी का? नाही, लोकलमधून ऑपरेटर बोलवला होती. लोकलमधून ऑपरेटर बोलवलं होतं. त्यानं 2-4 दिवस शिकवला. हप्ताभर ट्रेनिंग दिला त्यानं. म्हणजे हप्ताभर त्यानं सांगितला का मशीन अशा प्रकारे अशी कटिंग करायची, अशी लंबाई एवढी अशी करायची, कोणतं काही झाला तर त्याच्यात काही सुधारणा करायचं असं मध्ये त्यानं सांगून तो गेला. आता आपण मशीनची थोडी जानकारी घेऊया. कितीची मोटर आहे? 3ची मोटर आहे. 3ची मोटर आहे. प्लेट आहे. क्लच प्लेट आहे. आणि ती ऑर्गन आहे. आपला क्लच प्लेटला धरून ठेवते. इकडे डाय लागते, डाय पट्टा. इथून माल निघते तिकडे. म्हणजे याची डाय फिट करायला लागते. इथून इकडे माल निघते. फिरक्या, त्या फिरक्यामध्ये वायर इकडे तिकडे गेल्या नाही पाहिजे म्हणून फिरक्यावरून माल येते. कटिंग करायला लागते. हे मानली कटिंग आहे, अशी कटिंग करावं लागते आपल्याला. इथे एक व्यवस्था आहे मोल्डिंग होऊन. हे मोल्डिंग झाल्यानंतर हा माल इकडे जाते गुन्ह्यासाठी. गुन्ह्यासाठी माल इकडे येते. गुन्ह्यासाठी इकडे माल येते. गुन्हा होते. गुन्हा झाल्यानंतर मग तिकडे जाते बंडल बनण्यासाठी. आता गुन्हा चालू आहे, म्हणजे जाडी विणणं चालू आहे. आता जाडी विणून झाल्यानंतर बंडल रेडी करायचं. बंडल दाखवून चला तिकडे बंडल काही चला. मग अशा प्रकारे हा बंडल तयार होते. तिकडे गुन्हा झाल्यानंतर अशा प्रकारे बंडल तयार होते. कोणी युवा उद्योजक ह्या क्षेत्रात येत असेल तर तुमचं मार्गदर्शन मिळणार का? मिळणार ना. तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन द्या. 97 67 12 17 67. 17 आणि कोणाला जालीचं कामही पडलं तरी यांच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्ही व्हिजिट करू शकता. एक वेळा ॲड्रेस सांगून द्यायचं. धर्मापुरी आपला आयजल आरोप्लॅन आहे. आरोप्लॅनलाच लागून हा जाळीच्या कंपनी साईडलाच आहे. धर्मापुरीला. तालुका साकोली, डिस्ट्रिक्ट भंडारा.